संपूर्ण भारतवर्षातल्या 51 शक्तिपीठांपैकी एक मूळ पीठ असलेले श्री रेणुकादेवी मंदिरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतिहासामध्ये प्रथमच भक्तांविना 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता रुद्राभिषेक, श्रीसूक्त व वेदमंत्राच्या पवित्र घोषामध्ये महाभिषेक संपन्न झाला। घटस्थापना हा आजच्या आश्विन शुद्ध प्रतिपदेचा विशेष उत्सव। घटस्थापना म्हणजे शरीररूपी घटामध्ये उत्तम आचार विचाराचे बीजारोपण करणे हे होय। स्त्री शक्तीच्या पूजनाचे या दिवशी विशेष महत्त्व आहे। त्याच अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या भगवती श्री रेणुकेच्या गाभाऱ्यामध्ये महाभिषेकानंतर षोडशोपचारपूर्वक घटस्थापना संपन्न झाली। तदनंतर कुमारी आरवी व कुमारी अन्वी तापडिया या कुमारिकांचे तसेच मयुरी पवन तापडिया या सुवासिनीचे पूजन व वेदपारायण करणाऱ्या वैदिकांचे यथासांग पूजन संस्थांचे अध्यक्ष तथा मुख्य जिल्हा न्यायाधीश SR जगताप यांनी सपत्नीक केले। यावेळी सचिव तथा उपविभागीय महसूल अधिकारी कीर्तिकिरण पुजार, उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, आशिष जोशी, अरविंद देव, दुर्गादास भोपी व विशाल सिंह चौहान यांची गाभाऱ्यामध्ये उपस्थिती होती। कुमारिका पूजन करीत असताना चैतन्य स्वरूप असणाऱ्या प्रत्यक्ष रेणुकेचे पूजन सुरू आहे की काय याची अनुभूती उपस्थितांना येत होती। आजचे कुमारिका पूजन म्हणजे भगवतीचे शैलपुत्रीचे स्वरूप होय। शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे गांधर्व वेद म्हणजे गायन कला ही भगवतीला अतिशय प्रिय आहे। म्हणूनच संगीत साधक दररोज 9 दिवस आपली सेवा भगवती चरणी सादर करतात। परंतु यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घातलेल्या निर्बंधामुळे धार्मिक विधीशिवाय कुठलीही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत। घटस्थापनेप्रसंगी संकल्प सोडताना हा देश कोरोना मुक्त हो, राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र आपल्या सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडणाऱ्या सैनिकांना आरोग्य व शक्ती प्रदान कर, बळीराजाला व रेणुका भक्तांना समृद्ध कर, त्यांचे भोवती रेणुकेचे कवच राहू दे असे साकडे अध्यक्षांनी घातले। जिल्हा व सदर न्यायाधीश तथा रेणुकादेवी संस्थाचे अध्यक्ष या नात्याने आणि सर्व भाविकाच्या वतीने मी आज रोजी रेणुका मातेची घटस्थापना आणि सागर संगीत पूजा केली। भक्ताविना ही पूजा ही मला खंत वाटते त्याची की ही आजची पूजा ही भक्ताविना झालेली आहे। मी सर्व भक्ताच्या वतीने आणि देशवासियांच्या वतीने रेणुका मातेकडे मी अशी प्रार्थना केली आणि मागणी केली की देश हा कोरोनामुक्त हो, सर्व बळीराजा सुखी समृद्ध हो, सर्व व्यापार उद्यम वाढून देशाची आर्थिक प्रगती व उन्नती हो, तसेच देशासाठी लढणारे प्राणप्रिय जवानांना आरोग्य लाभो आणि शत्रूचा नाश हो, अशी मी सर्व भक्तजनाच्या वतीने देवी मातेकडे प्रार्थना करीत आहे। छबिना काढून परिसर देवता पूजनानंतर मातेला नैवेद्य अर्पण करण्यात आला। विविध पुरातन अशा स्वर्णालंकाराने भगवतीचे रूप सजविण्यात आले होते। सन 1878 साली आई रेणुकेसाठी हे दागिने विशेष करून बनविण्यात आले होते। या रूपाचे दर्शन घडल्याने आपण कृतकृत्य झाल्याचे मनोगत उपस्थितांनी व्यक्त केले। घटस्थापनेच्या विधीचे पौरोहित्य वेदपाठ शाळेचे वेदशास्त्र संपन्न विनायक फांदाडे व चंद्रकांत रिठे यांनी केले। विदर्भ न्यूज करिता श्री रेणुकादेवी मंदिर श्री क्षेत्र माहूरगड येथून संजय घोगरे यांचेसह अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।